नमस्कार मित्रांनो, मी काजल माझ्या ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे। जर तुम्ही आमच्या दोघांनाही बघत असाल तर आम्ही ट्रॅव्हल्समध्ये आहोत। तर रात्रभरचा प्रवास केल्यानंतर एक ठिकाणी ढाब्यावर गाडी थांबली। आम्ही तिथे जरा फ्रेश झालो आणि चिप्स वगैरे खात होतो, कारण सकाळी आम्हाला खूप भूक लागली होती। आमचा अचानक नाशिकला जायचा प्लॅन झाला, कारण माझ्या मम्मीची आईची तब्येत, माझ्या आजीची तब्येत खूप सिरियस झाली, त्याच्यामुळे मला अचानक यावं लागलं। पण मी तो ब्लॉग काही शूट वगैरे केला नाही। आषाढी एकादशीच्या सगळ्यांना शुभेच्छा। तर आषाढी एकादशी म्हटल्यानंतर शाळेमध्ये रुक्मिणी विठ्ठल होऊन जाण्याची मज्जाच वेगळी। हे माझ्या बहिणींची मुलं आहेत। पहाटे 5ला उठून मस्त तयार होऊन चालले आहेत। आणि ही बघा, ही छोटीशी रुक्मिणी, ह्या रुक्मिणीला दातच नाही, किती गोड दिसते नाही खरंच। खूप साध्या पद्धतीने मम्मीने नाश्त्यासाठी मला मस्त मॅगी बनवली होती, कारण आगसेला चटपटीत आणि तिखट काही मॅगी द्यायची नव्हती। मामाच्या गावाला आलं म्हणजे आगसेला खूप करमतं, कारण मामा 4 मावश्या आणि मावशीचे मुलं सगळेच जण खेळायला असतात, त्यामुळे तो खूप यामध्ये रमून जातो। चला मी आजूबाजूचा परिसर दाखवते। आमच्या घराच्या बाजूला समोर दर्गा आहे। या दर्ग्याचा इथे खूप मोठा असा संदल केला जातो। या दर्ग्याजवळ आम्ही सगळे बहीण भावंड पहिल्यापासून लहानपणापासून खेळत आलो आहोत। तर त्या दर्ग्याच्या आजूबाजूचा परिसर दाखवते। हे पेरूचं झाड दिसताना खूप छोटं दिसतं, पण याला पेरू बघा किती लागले। आम्ही लहानपणी पण या झाडाचे खूप पेरू खात होतो। पेरू दिसताना खूप छोटे दिसतात, पण खाताना खरंच खूप गोड आहेत। आणि इथले लहान लहान मुलं तर अजिबात कोणीच याला झाडाला पेरू ठेवत नाही। आणि मग काय, बहिणीचा मुलगा झाडावर चढला आणि एक एक करून पेरू मला तोडून देऊ लागला। खरंच ह्या गोष्टी बालपणी मी खूप अनुभवल्या आहेत, पण माझ्या मुलाला पण मी माझ्यासोबत घेऊन पेरू तोडून खाते, याची मजाच मला खूप वेगळी वाटत होती। चला तर तुम्हाला मी आता बांबूचे झाड पण दाखवते। माझ्या पंजोबांनी बांबूचे झाडं लावले आहेत। हे बांबूचे झाड बघा, खरंच लहानपणी खूप छोटे दिसत होते, पण आता किती मोठे झाले आहे। बांबूचा उपयोग तर तुम्हाला कापड, घरगुती वस्तू आणि आयुर्वेदिक औषधासाठी वापर केला जातो। तर आता हे जांभळाचं झाड बघा, जांभळाला खूप छान असे फळ आले आहेत। आणि माझा अगस्त्य हे सगळं काही बघून खूप छान आनंद घेत होता। आणि सीताफळीचं झाड बघा, किती कोवळं, किती छान दिसतंय। आणि खूप सीताफळीला फळ पण आलेले आहेत। आणि आम्हाला लांब कुठे जावं लागत नाही फुलं वगैरे घ्यायला। तर आमच्या घराच्या समोर सगळा परिसर फुलांनी, जास्वंदीच्या झाडांनी भरलेला आहे। तर हे झाड तुम्ही ओळखता का? हे पण झाड मला सांगा। तर हे झाड आहे व्हाईट चंदनाचं। हे चंदनाचं झाड आहे। चंदनाच्या झाडाला सुद्धा खूप छान असे फुलं आणि फळं सुद्धा आलेले आहेत। तर नक्की सांगा तुम्हाला झाड आणि माझ्या माहेरच्या आजूबाजूचा परिसर कसा वाटला, कमेंट करून नक्की सांगा। लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।